सुदृढ गर्भसंस्कार पार्ट 4 यामध्ये आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा तिसरा महिना, जो साधारणपणे 9 ते 12 आठवडे हा मानला जातो. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपले सहर्ष स्वागत करते. आज आपण गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या महिन्यात बाळाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण बदल होतात. तसेच आईच्या शरीरातही अनेक बदल जाणवू लागतात. आयुर्वेदानुसार तिसरा महिना आचार्य चरक आणि सुश्रुत यांच्या वर्णनानुसार तिसऱ्या महिन्यात गर्भाचे हात, पाय, डोके आणि इतर अवयव स्पष्ट होऊ लागतात. तृतीये सर्वेंद्रियानी सर्वांग अवयवाश्च योगपद्येनाभिनिर्वर्तन्ते. अर्थात तिसऱ्या महिन्यात गर्भाची इंद्रिये व शरीराचे विविध अवयव विकसित होऊ लागतात. या महिन्यापासून गर्भाला सुखदुःख यासारख्या संवेदनाची प्राथमिक जाणीव होऊ लागते, असे आयुर्वेदात वर्णन आहे. बाळाचा विकास हा कसा असतो ते पाहूयात. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी बाळाची लांबी सुमारे 6 ते 8 सेंटीमीटर होते. वजन अंदाजे 15 ते 20 ग्रॅम असते. हातपाय पूर्णपणे तयार होतात. बोटे आणि नखे विकसित होऊ लागतात. हृदय व्यवस्थित कार्यरत असते. मेंदूची वाढ वेगाने सुरू असते. डोळे, कान, नाक यांचा आकार स्पष्ट दिसू लागतो. गर्भ हालचाल करू लागतो, परंतु आईला अद्याप जाणवत नाही. आईमध्ये होणारे बदल या महिन्यात खालील प्रमाणे असू शकतात. मळमळ व उलट्या, अशक्तपणा, जास्त झोप येणे, स्तनामध्ये जडपणा, वारंवार लघवी होणे, चिडचिड किंवा भावनिक बदल, काही पदार्थांची इच्छा आणि तिटकारा ही सामान्य लक्षणे असतात. तिसऱ्या महिन्याचा आहार हा कसा असावा ते पाहूयात. आयुर्वेदानुसार या महिन्यात दूध, तूप आणि मधुर रसप्रधान आहार घ्यावा. खाण्यासाठी गाईचे दूध, घरचे तूप, शतावरी कल्प, खजूर, मनुका, डाळिंब, तांदळाची पेज, मूग डाळ, खिचडी, गव्हाची लापसी, नारळ पाणी, ताजी फळे ही घेऊ शकतात. तिसऱ्या महिन्यात रोज 1 कप दुधामध्ये 1 चमचा तूप घ्यावे. सकाळी उपाशीपोटी घेतलेले उत्तम. सकाळी नाश्त्याबरोबर पंचामृत, रात्री भिजवलेले 3-4 बदाम, 5 ते 7 मनुके, 2 चमचे शतावरी कल्प टाकलेले दूध प्यावे. नाश्ता सकाळी 8 ते 8:30 दरम्यान करावा. त्यानंतर 10 ते 10:30 वाजता एखादे फळ खावे व 12 ते 1 दरम्यान ताजे गरम सात्विक जेवण करावे. त्यामध्ये 1 फळभाजी, 1 पालेभाजी, पोळी, फुलका किंवा भाकरी, आमटी, कोशिंबीर, ताजे ताक यांचा समावेश असेल. जंक फूड, बेकरीचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, अति तिखट पदार्थ उपाशी राहणे. जास्त चहा कॉफी टाळावे. मासानुमासिक कषाय. आयुर्वेदात प्रत्येक महिन्यासाठी विशिष्ट औषधींचा उल्लेख आढळतो. तिसऱ्या महिन्यात साधारणतः गर्भपोषण, गर्भस्थैर्य आणि आईची शक्ती वाढवणाऱ्या औषधीचा वापर केला जातो. यामध्ये खालील द्रव्यांचा विचार केला जाऊ शकतो: शतावरी, विदारी, बला, यष्टीमधू, गोक्षूर. बाजारात उपलब्ध असलेले मासानुमासिक कषाय किंवा टॅबलेट विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या संयोजनामध्ये मिळतात. महत्त्वाचे मासानुमासिक कषाय किंवा टॅबलेट हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. प्रत्येक स्त्रीची प्रकृती, वय, गर्भाची स्थिती आणि वैद्यकीय इतिहास वेगळा असतो. तिसऱ्या महिन्यानंतर विहार कराव्यात अशा गोष्टी: सकाळी हलका फेरफटका मारू शकता. सकारात्मक विचार, चांगले संगीत ऐकणे, धार्मिक व प्रेरणादायी ग्रंथ वाचणे, पुरेशी झोप घेणे, ताणमुक्त राहणे. पुढील गोष्टी टाळाव्यात: जड वजन उचलणे, उड्या मारणे हे टाळावे. अतिश्रम, जागरण, राग व मानसिक ताण गर्भसंस्कारासाठी हे टाळावेत. या काळात आईचे विचार, भावना आणि आहार याचा गर्भावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे रामरक्षा, भगवद्गीता, श्रीमद भागवत पठण, ध्यान, मंत्रश्रवण याचा नियमित समावेश करावा. यावरून असा निष्कर्ष निघतो की गर्भधारणेचा तिसरा महिना हा गर्भाच्या अवयवांचा विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य आहार, योग्य विहार, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय सल्ल्याने घेतलेली आयुर्वेदिक औषधे यामुळे आई व बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
भेटूयात सुदृढ गर्भसंस्कार सिरीजच्या पुढील भागामध्ये म्हणजे पार्ट 4मध्ये, ज्यात आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा 4था महिना. धन्यवाद.